Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Button. Showing items 35 to 39 of 39. Learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 36. I learn English, so do you. Good morning everybody on All-in-One for VI1. Today is Sunday, 26th June 2022. नमस्कार. आज रविवार 26 जून 2022. सर्वांना ऑल इन वन फॉर VI1 या समूहावर नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. महादेव गुरु आपल्यासाठी घेऊन आलेला आहे इंग्रजी पाठ क्रमांक 36. महादेव गुरु हॅज ब्रॉट फॉर यू इंग्लिश लेसन नंबर 36. I learn English, so do you. Now, sorry. आता आपण पुढे बघूया मागील पाठापासून. I am reading a book of history. Sorry, म्हणजे मी इतिहासाचे पुस्तक वाचित आहे. आय एम रीडिंग ए बुक ऑफ हिस्ट्री अथवा हेच आय एम रीडिंग हिस्ट्री बुक असंही चालेल. आय एम रीडिंग हिस्ट्री बुक. शी इज रीडिंग द बुक ऑफ नॉलेज म्हणजे ती सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचित आहे. सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचित आहे. आम्ही सर्व सामान्य ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. वी आर ऑल स्टडिंग द जनरल नॉलेज. वी आर ऑल स्टडिंग द जनरल नॉलेज म्हणजे आम्ही सर्व सामान्य ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. व्हॉट इज शी डुईंग म्हणजे ती काय करत आहे. व्हॉट इज शी डुईंग ती काय करत आहे. शी इज रायटिंग ॲन एसे ती निबंध लिहित आहे. शी इज रायटिंग ॲन एसे. एसे ESSAY एसे म्हणजे निबंध. रायटिंग WRITING रायटिंग म्हणजे टू राईट म्हणजे लिहिणे. त्याचा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे रायटिंग. राईटचं रायटिंग. तर शी इज रायटिंग एन एसे. डज शी नाही सॉरी व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस अथवा तुम्ही काय करत आहात. आय एम लिसनिंग द न्यूज ऑन रेडिओ. आय एम लिसनिंग द न्यूज ऑन रेडिओ म्हणजे मी आकाशवाणीवर रेडिओवर बातम्या ऐकत आहे. वी आर वॉचिंग द मूवी ऑन TV म्हणजे आम्ही दूरदर्शनवर सिनेमा पाहत आहोत. पिक्चर पाहत आहोत. मूवी MOVY मूवी म्हणजे सिनेमा. आम्ही दूरदर्शनवर सिनेमा पाहत आहोत. हू एल्स आर देअर वॉचिंग TV
म्हणजे तिथे आणखीन कोण कोण आहेत, दूरदर्शन आणखीन कोण कोण पाहत आहेत, तिथे आणखीन कोण कोण दूरदर्शन पाहत आहेत, म्हणजे टेलिव्हिजन पाहत आहेत. देर आर मेनी बॉयज वॉचिंग क्रिकेट ऑन द टी व्ही. तिथे म्हणजे बरीच मुलं आहेत जी दूरदर्शनवर क्रिकेट पाहत आहेत. तिथे बरीच मुलं आहेत जी दूरदर्शनवर क्रिकेट पाहत आहेत. हू इज शाउटिंग देअर? शाउट SHOUT, शाउट म्हणजे गडबड गोंधळ करणे, आवाज करणे. हू इज शाउटिंग देअर? समबडी इज शाउटिंग देअर. कोणीतरी गोंधळ करत आहे. समबडी शाउटिंग देअर. तिथे कोणीतरी गोंधळ करत आहे. आय एम स्पीकिंग विथ समबडी म्हणजे मी कुणाशी तरी बोलत आहे. मी कुणाशी तरी बोलत आहे. आय एम स्पीकिंग विथ समबडी. तिथे कोण बोलत आहे? हू इज टॉकिंग देअर? हू इज टॉकिंग देअर? तिथे कोण बोलत आहे? विजय इज टॉकिंग देअर. विजय इज टॉकिंग देअर. इज मीना स्पीकिंग देअर? म्हणजे मीना बोलत आहे का? येस, मीना इज स्पीकिंग समथिंग अबाउट द बुक. मीना पुस्तकाबद्दल काहीतरी बोलत आहे. मीना इज स्पीकिंग समथिंग अबाउट द बुक. मीना पुस्तकाबद्दल काहीतरी बोलत आहे. तिथे कोणी रडत आहे का? इज क्राईंग देअर समबडी? CRY क्राय म्हणजे रडणे. इज क्राईंग देअर समबडी? तिथे कोणीतरी रडत आहे का? येस, ए बेबी इज क्राईंग देअर. बेबी म्हणजे बाळ. BABY बेबी. बेबी इज क्राईंग देअर. वाय आर यू लाफिंग? तू का हसत आहेस? आय एम लाफिंग फॉर हर म्हणजे मी तिच्यासाठी हसत आहे की आय एम लाफिंग ॲट हर. तिच्याकडे तिला हसत आहे असं म्हणायचं. आय एम लाफिंग ॲट हर. आय एम लाफिंग ॲट यू. मी तुला हसत आहे. शी इज लाफिंग ॲट मी. ती मला हसत आहे. शी इज लाफिंग ॲट मी. लाफ LAUGH लाफ म्हणजे हसणे. चिल्ड्रन आर लाफिंग ॲट समबडी म्हणजे मुलं कुणाकडे तरी बघून हसत आहेत. चिल्ड्रन आर लाफिंग ॲट समबडी. मुलं कुणाकडे तरी बघून म्हणजे कुणाला तरी हसत आहेत. बॉईज म्हणजे मैदानात मुलं क्रिकेट खेळत आहेत. चेंडू फळी खेळत आहेत. बॉईज आर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. बॉईज आर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. हू इज कॉलिंग यू? तुला कोण बोलत आहे? तुम्हाला कोण बोलवत आहे? माय क्लास टीचर इज कॉलिंग मी. माझ्या वर्ग शिक्षिका किंवा माझे वर्ग शिक्षक मला बोलावत आहेत किंवा हाक मारत आहेत. वाय आर यू गोईंग देअर? म्हणजे तू तिथे का चालला आहेस? वाय आर यू गोईंग देअर? तू तिथे का चालला आहेस?
आय एम गोईंग देअर टू पिकअप माय बुक्स. आता टू पिकअप म्हणजे असं PICK, पिक म्हणजे उचलणे, म्हणजेच इथे उचलणे न म्हणता घेणे असा अर्थ घ्यायचा. मी माझी पुस्तकं घ्यायला चालतो, म्हणजे ठेवलेली असतात ना, ते आपण उचलणार असतो, पण मराठीत आपण त्याला उचलायला चाललो आहे असं न म्हणता घ्यायला चाललो आहे. आय एम गोईंग देअर टू पिकअप माय बुक्स, म्हणजे मी तिथे माझी पुस्तकं घेण्यासाठी जात आहे. हू एल्स विल बी, नाही सॉरी, हू एल्स इज देअर, तिथे कोण, आणखीन कोण आहे, तिथे आणखीन कोण आहे. देअर आर माय फ्रेंड्स, देअर आर माय फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, here we will end of this lesson, but before, do remember about the pronunciations as I made you learn last time. म्हणजे मित्र, आता इथे पाठाचा अंत करूया, पण लक्षात ठेवा उच्चारांबद्दल, इंग्रजीचे उच्चार चांगले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला मागील भागात शिकवलं होतं. ठीक आहे, तेव्हा आणखीन काही अशाच प्रकारची वाक्य पुढच्या भागात बघू. वी विल सी सम मोर सेंटेन्सेस सिमिलरली इन नेक्स्ट टाइम टू. जे आपण पुढील भागात अशाच प्रकारची काही वाक्य बघू. सो टिल देन, बाय बाय. प्रस्तुती End.